श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार. रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा. बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने येणाऱ्या नवीन व्हिडिओंविषयी अथवा आधीच्या व्हिडिओंविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल. गुरुग्रहाचे जे गोचर भ्रमण दिनांक 1 मे 2024 रोजी बदलणार आहे. तर मेष लग्नापासून आणि मेष राशीपासून कन्या लग्न आणि कन्या राशीपर्यंत या गुरुग्रहाचे गोचर भ्रमण कसे होणार आहे त्याविषयी आपण संक्षिप्त माहिती मागील भागामध्ये घेतली. पहिल्या 6 राशींविषयी अथवा 6 लग्नांविषयी, म्हणजे मेष लग्नापासून कन्या लग्नापर्यंत, मेष राशीपासून कन्या राशीपर्यंत अशी ती माहिती घेतली. आता पुढील भागामध्ये या आपण माहिती घेणार आहोत की तुळ लग्न आणि तुळ राशीपासून शेवटची जी मोक्ष राशी आहे मीन, ही जी गुरुचीच राशी आहे, अथवा मीन जे गुरुचं लग्न आहे त्या मीन लग्नाला अथवा मीन राशीला गुरुचे गोचर भ्रमण कसे जाणार आहे याची संक्षिप्त माहिती उर्वरित राशींविषयी आपण आता घेणार आहोत. तर विलंब न करता आपण त्या राशींची माहिती घेऊया. सुरुवात करूया तुळ लग्न आणि तुळ राशी. तर तुळ लग्नाविषयी आधी माहिती घेऊ की कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये 7 आकडा समजा लिहिला आहे कोणत्याही जातकाच्या, अथवा जातकाच्या पत्रिकेत चंद्र जिथे आहे तिथे 7 आकडा लिहिलेला आहे. म्हणजे ज्यांचं तुळ राशी अथवा तुळ लग्न आहे त्यांना गुरुचे जे गोचर भ्रमण होणार आहे ते त्यांच्या अष्टमातून होणार आहे. कारण तुळ लग्नाला अथवा तुळ राशीला गुरु हा आता 8वा होणार आहे. 8वा गुरु हा विशेष शुभ मानला गेलेला नाही. अष्टम स्थान हे गुह्य स्थान आहे. तिथून गुप्त उपासना, तंत्रविद्या, ते मृत्यूचं स्थान आहे. आयु म्हणजे काय तर वयोमर्यादेचं स्थान आहे. तसेच पैतृक संपत्तीचं स्थान आहे. अर्न मनी म्हणजे न मेहनत करता कमवलेला पैसा, मग तो 2 नंबरचा असेल अथवा वडिलोपार्जित इस्टेट असेल, अशा गोष्टींचं ते स्थान आहे. गुरुचे गोचर भ्रमण ज्यावेळेला अष्टमातून जाणार आहे तुळ लग्नाला अथवा तुळ राशीला, जे विशेष शुभ नाही. तसेच तो तिथे षष्ठेश आणि तुळ लग्नाला तृतीयेश म्हणून अष्टम स्थानातून जाणार आहे. राशीचाही विचार करता तो राशीलाही अष्टमातूनच जाणार आहे. म्हणजे गुरुग्रहाच्या पिडार मंत्राचा जो मागील पहिल्या भागामध्ये मी सांगितलेला आहे, परत एकदा सांगतो की पौराणिक मंत्र गुरुचा जो आहे तो असा आहे: देवानांच ऋषीणांच गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पती. या मंत्राचा 19,000 जप संख्या ही तुळ लग्न अथवा तुळ राशीच्या लोकांनी पूर्ण करावी. मागील भागामध्ये सांगितलेलं आहे की गुरु आता वृषभेत जाणार आहे, त्याला नर्मदा स्थानाचे महत्व आहे. म्हणजे ज्यांचं तुळ लग्न आहे, तुळ राशी आहे, अशा लोकांनी श्री क्षेत्र ओंकारेश्वर मध्य प्रदेश येथे नर्मदा स्नान करावे, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तिथेच पितरांच्या नावाने उद्देशून तर्पण मार्जन करावे आणि तिथे सत्पात्री एखाद्या ब्राह्मणाला पिवळे वस्त्र, चण्याची डाळ आणि गुरूंचा ज्या गोष्टींवर अंमल आहे, म्हणजे गुरु हा साखरेचा कारक सुद्धा ग्रह आहे, म्हणजे साखर दान करावी, अथवा गुरुच्या संदर्भामध्ये जे दान सांगितलेले आहे ते दान द्यावे. ते दान दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी आशीर्वाद घ्यावा आणि त्या नर्मदा नदीमध्येही स्नान करावे. तर तुळ लग्न आणि तुळ राशीच्या लोकांना गुरुचे चांगले इफेक्ट मिळताना दिसून येतील, चांगला प्रभाव मिळताना दिसून येईल. कारण तो एक नैसर्गिक शुभग्रह आहे. अष्टम स्थानामधला हा जाणारा गुरुचा प्रवास 1 वर्ष तुळ लग्न आणि तुळ राशीच्या लोकांची गुप्तविद्यामध्ये रुची वाढवेल. तसेच षष्ठेश अष्टमातून जात असताना जुन्या रोग जे असतील, मग ते कोलेस्ट्रॉल असेल अथवा कॅल्शियमची कमतरता असेल अथवा चरबीच्या संदर्भात काही प्रॉब्लेम्स असतील अथवा कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत प्रॉब्लेम असतील, तर हे गुरुग्रह इथून जाताना सर्व प्रॉब्लेम्स दूर करेल. का तर षष्ठेश अष्टमात विपरीत राजयोग आहे. तृतीय अष्टमात जाणे म्हणजे नको त्या ठिकाणी साहस करायला जाऊ नका. कारण तो गुरु तुम्ही धर्माची बाजू न घेता धर्माने जर चाललात अथवा कायदा मोडून चालण्याचा प्रयत्न केलात तर हा गुरु तुम्हाला अष्टमातून जाताना अडचणीत आणेल. कारण गुरु धर्माचा आणि न्यायाचा कारक ग्रह आहे. तो शनी सारखाच आहे, परंतु तो नैसर्गिक शुभ ग्रह आहे आणि शनी महाराज जे आहेत ते नैसर्गिक पापग्रह आहेत. हा त्यांच्यामध्ये फरक आहे. परंतु गुरु सुद्धा धर्माचाच कारक ग्रह आहे. तर त्यामुळे धर्माचे उल्लंघन करून 1 वर्ष कुठलेही कार्य केल्यास पुढील 1 वर्षामध्ये अतिशय बॅड रिझल्ट गुरुचे तुळ लग्न आणि तुळ राशीच्या लोकांना येतील. म्हणून त्यांनी कायद्याच्या चौकटीत बसूनच काम करावे. तर गुरु या ग्रहाची कुठलीही बाधा त्यांना वर्षभर मिळणार नाही. आणि जो नर्मदा नदीचा उपाय सांगितलेला आहे तो अंमलात आणावा. त्यानंतरचे पुढचे जे लग्न आहे ते आहे वृश्चिक अथवा वृश्चिक राशी. म्हणजे ज्यांच्या कुंडलीमध्ये प्रथम स्थानामध्ये 8 आकडा लिहिलेला आहे अथवा चंद्र जिथे बसलेला आहे तिथे 8 आकडा आहे. तर वृश्चिक लग्न अथवा वृश्चिक राशी असेल तर वृश्चिक लग्न वृश्चिक राशीला गुरुचे प्रमाणे 7वे आहे. सप्तम स्थानामध्ये गुरु हा दिक्शून्य होतो. ग्रहांना सुद्धा दिशेचे बळ आहे.
तर मागील भागांमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण ते सांगितलेलं आहे की कोणत्या ग्रहाला कोणत्या स्थानामध्ये तो दिग्बली होतो आणि दिक्शून्य होतो. तर गुरु सप्तम स्थानामध्ये दिक्शून्य होतो, त्याचे डायरेक्शनल स्ट्रेंथ जाते, आणि दिग्बली कुठे होतो? प्रथम स्थानामध्ये होतो. म्हणून वृषभ राशीच्या लोकांना अथवा वृषभ राशीच्या लग्नाच्या लोकांना गुरुचे 1 वर्षाचे भ्रमण दिग्बलातून जाणार आहे, जे उत्तम आहे. परंतु वृश्चिक राशीच्या सप्तमातून गुरुचे भ्रमण जाणार आहे. गुरु हा जायस्थानाचा कारक ग्रह नाही, तो सप्तमातून जाताना सांसारिक भागामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स क्रिएट करेल, परंतु पंचमेशहून तो सप्तमात जाणार आणि लग्नी बघणार आहे. तर वृश्चिक राशीच्या लोकांना अथवा वृश्चिक राशीच्या लग्न असलेल्या लोकांना एक फायदा असा होईल की हे गुरुचे गोचर भ्रमण त्यांना संतती सुखामध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कमतरता ठेवणार नाही. संततीपासून सुख मिळेल अथवा संतती प्राप्ती होईल. लाभावर आणि तृतीयावर गुरुची दृष्टी असल्यामुळे लहान भावंडांबरोबर छोटा प्रवास होईल अथवा लहान भावंडांबरोबर एखादा पार्टनरशिपचा नवीन व्यवसाय तयार होईल आणि त्यातून लाभ होतील. आणि लाभावरती गुरुची दृष्टी असल्यामुळे सर्व प्रकारचे लाभा गुरु करून देणारा आहे. सप्तम स्थानामधून जाणारे गुरुचे गोचर भ्रमण हे पार्टनर बरोबर वैचारिक मतभेद निर्माण करणारे असू शकेल. म्हणून त्यासाठी गुरुच्या पीडाहार मंत्राचा जो मगाशीच सांगितलेला आहे, तुळ लग्न तुळ राशीच्या बाबतीत, त्या मंत्राचा जप वृश्चिक राशीच्या लोकांनी अथवा वृश्चिक लग्नाच्या लोकांनी करावा. सप्तमातून व्यापाराच्या स्थानातून जाणारे हे गुरुचे भ्रमण पार्टनरशिपच्या व्यवसायात मात्र नक्कीच यश देणारे आहे. पंचमेश सप्तमातून जाणे, धनेश सप्तमातून जाणे हे पार्टनरशिपच्या व्यवसायातून निश्चित प्रकारे वाढ करून देणारे असेल. का तर गुरु विस्ताराचा कारकग्रह आहे आणि प्रतिष्ठेचा कारकग्रह आहे. मी परत एकदा सांगेन, गुरु प्रतिष्ठेचा कारक असल्यामुळे तो सगळ्यात पहिले ज्यावेळेला गोचरीने शुभ होतो त्यावेळेला सगळ्यात पहिले तो प्रतिष्ठा वाढवतो, आणि प्रतिष्ठेच्या मागेच पैसा येतो. प्रतिष्ठा आणि कीर्तीच्या पाठीमागे आपोआप पैसा येतो. त्यामुळे गुरुग्रह हा प्रतिष्ठा प्राप्त करून देईल. त्यानंतरची जी राशी आहे पुढची ती म्हणजे धनुराशी अथवा धनुलग्न. कुंडलीच्या प्रथम स्थानात 9 आकडा दिलेला असेल अथवा चंद्र जिथे बसलेला आहे तिथे 9 आकडा असेल तर त्या जातकाचे धनुलग्न समजावे अथवा धनुराशी समजावी. त्यांच्या पत्रिकेमध्ये गुरुचे भ्रमण हे षष्ठातून जाणार आहे. षष्ठातून जाणारे गुरुचे गोचर भ्रमण हे कार्यक्षेत्राचा विस्तार, कारण कार्यक्षेत्रावर दशमावर दृष्टी येणार, धनस्थानावर गुरुची दृष्टी येणार आणि मोक्षस्थानावरती दृष्टी येणार, म्हणजे विदेशागमन होऊन धनाची प्राप्ती होणे, शत्रूंचा त्या ठिकाणी समूळ नायनाट होणे आणि कुटुंबाची अभिवृद्धी होणे, या सर्व गोष्टींचे फायदे हे धनुलग्न अथवा धनुराशीच्या लोकांना होतील. फक्त जे धनुलग्न अथवा धनुराशीचे लोक हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत नाहीत अथवा जे लोक कोणत्याही एज्युकेशन सिस्टीममध्ये कार्यरत नाही आहेत, मग इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये ते आहेत, अशा लोकांनी आरोग्याच्या बाबतीमध्ये विशेष काळजी काय घ्यायची आहे? तर गुरुचे क्षेत्र शैक्षणिक आहे, धार्मिक आहे, धर्माचे आहे, परंतु ते क्षेत्र न असता अन्य क्षेत्रामधल्या लोकांनी आरोग्याच्या बाबतीत काय काळजी घ्यायची? तर गुरु सगळ्यात पहिले लिव्हरचा कारकग्रह, म्हणजे लिव्हरच्या बाबतीमध्ये त्यांनी काळजी घ्यायची आहे. कारण षष्ठातून जाणारा गुरु हा लिव्हरच्या बाबतीत समस्या उत्पन्न करू शकतो. तसेच दुसरी काळजी कोणती घ्यायची? तर दुसरी काळजी त्यांनी आपल्या शुगर कंट्रोलवर करायची. कारण का? तर गुरु साखरेचा कारक आहे. रक्तामध्ये जी साखर आहे त्याचा कारकच गुरुग्रह आहे. गुरुग्रह जर षष्ठ स्थानात बिघडला तर मधुमेह निश्चित होण्याची संभावना निर्माण होते, त्या निश्चितच होण्याची संभावना होते. त्यामुळे गुरुचे हे जाणारे गोचर भ्रमण अतिशय त्रासदायक होऊ शकेल. विशेष करून रोगाच्या पीडेच्या परिहारासाठी दत्तमाला मंत्र अथवा द्राम दत्तात्रयाय नमः या मंत्राचा जप अथवा गुरुचरित्राचे चक्क पारायण धनुलग्न धनुराशीच्या लोकांनी करावे. मग ते 3 दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण करावे अथवा 7 दिवसाचे करावे. परंतु ते पारायण केले असता गुरुग्रहाची अनुकूलता रोगमुक्तीच्या बाबतीमध्ये त्यांना अनुभवाला येईल. बाकी भ्रमण जे आहे, व्यसनावरची दृष्टी आहे, ते कर्जमुक्ती तर हा गुरु नक्की करू शकेल. धनास्थानावरची गुरुची दृष्टी आहे, त्यामुळे धनाचे आगमन होण्याचे मार्ग ओपन होतील, म्हणजेच खुले होतील आणि अतिशय तीव्रतेने धनाची प्राप्ती होईल. दशमावर दृष्टी आहे म्हणजे कार्यक्षेत्राचा विस्तार होईल अथवा कार्यक्षेत्रामध्ये प्रमोशन मिळेल. विशेषत्वे करून धनु लग्न धनुराशीचे जे लोक शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना निश्चितप्रमाणे नोकरीमध्ये प्रमोशन बढती मिळण्याची शक्यता अधिक आहे. कारण गुरु ज्या गोष्टींचा कारक आहे त्याच गोष्टींमध्ये जर तुम्ही कार्यरत असाल अथवा एखादे धनुराशी अथवा धनु लग्नाचा जो जातक धार्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, मग एखाद्या धार्मिक संस्थेमध्ये ट्रस्टवर असेल तर त्यालाही त्या ठिकाणी प्रतिष्ठेची प्राप्ती होऊन पदाची प्राप्ती होऊन धनाचे आगमन होण्याचे मार्ग मोकळे होतील. त्यानंतरची पुढची येणारी जी राशी आहे ती म्हणजे मकर. मकर लग्न ज्यांचे आहे म्हणजे कुंडलीच्या प्रथम स्थानात 10 आकडा आहे अथवा चंद्र जिथे बसला आहे तिथे 10 आकडा आहे, ज्या जातकांचे मकर लग्न अथवा मकर राशी आहे त्यांच्या पंचमातून गुरुचे भ्रमण जाणार आहे. पंचम स्थानाचा तो मुळातच कारक आहे. म्हणजे मकर लग्न अथवा मकर राशीच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये
येणाऱ्या अडचणी गुरु दूर करेल. फक्त मकर लग्नाला द्वादशेश होऊन तो पंचमात जाईल, तर संततीच्या बाबतीमध्ये काळजी घ्यावी. संतती प्राप्ती होण्याची संभावना निर्माण झाली असेल, तशी जर त्या ठिकाणी आनंदाची बातमी आली असेल तर त्या ठिकाणी काळजी घ्यावी. आणि ज्यांचे मकर लग्न अथवा मकर राशी आहे तर त्यांना फायदे काय होणार आहेत, तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये यशाची प्राप्ती होईल, कारण तो पंचमातून जाणार आहे, लाभाला बघतो. त्यामुळे तुमची जी दीर्घकालीन इच्छा आहे, जी पूर्ण होण्यासारखी आहे पण पूर्ण झाली नव्हती, तर ती इच्छा पूर्ण करेल, कारण तो लाभस्थान इच्छा मनोकामना पूर्तीला 7व्या दृष्टीने बघणार आहे, जी समोरची दृष्टी आहे. त्यानंतर पंचम दृष्टी नवमावर पडणार आहे, म्हणजे धार्मिक यात्रा होतील आणि त्यातून भाग्योदय होईल. तसेच दूरवरचे प्रवास होतील आणि प्रथमावरती गुरुची दृष्टी येणार आहे. तर प्रथम स्थानावरती गुरु हा आरोग्य उत्तम करेल. आरोग्य सुधारणा करण्यामध्ये त्या ठिकाणी गुरुचे नक्कीच सहाय्य प्राप्त होईल, कारण मकर लग्न आणि मकर राशींचा स्वामी शनी सुद्धा आता गोचर भ्रमणामध्ये स्वराशीनेच चाललेला आहे. अशा प्रकारे ते फायदे होतील. त्यानंतर पुढची जी राशी येणार आहे ती म्हणजे कुंभ. ज्या जातकांचे कुंभ लग्न आहे अथवा कुंभ राशी आहे, म्हणजे कुंडलीच्या प्रथम स्थानात 11 आकडा लिहिलेला आहे अथवा चंद्र जिथे बसला आहे पत्रिकेत तिथे 11 हा आकडा लिहिलेला आहे, तर त्यांची कुंभ लग्न अथवा कुंभ रास आहे. त्याला गुरुचे भ्रमण चतुर्थातून जाणार आहे, सुखस्थानातून जाणार आहे. लग्नेशाचा तो मित्रग्रह नाही, समग्रह आहे आणि लग्नापासून अथवा राशीपासून जर चतुर्थातून जाणार आहे तर हा गुरु, सुखस्थानातून जाणारा गुरु त्या ठिकाणी सुखाची अभिवृद्धीच करेल. कारण का, तर तो मूळ कालपुरुषाच्या कुंडलीतून धनत्रिकोणातून जाणार आहे, म्हणजेच धनाचे आगमन करेल. जे कुंभ लग्नाचे अथवा कुंभ राशीचे लोक सायंटिस्ट आहेत, तर त्यांना एखाद्या संशोधन क्षेत्रामध्ये या गुरुची सहाय्यक भूमिका मिळेल. आणि गुरु हा विद्येचा, ज्ञानाचा कारक ग्रह आहे. प्रज्ञा विवर्धन कोश हा गुरुकडे असल्यामुळे त्या गुरुच्या कृपेमुळे जे लोक सायंटिस्ट आहेत अथवा जे लोक रिसर्च सतत करत आहेत त्या लोकांना रिसर्चमधनं त्या ठिकाणी लाभ होईल आणि एखाद्या नवीन गोष्टीचे संशोधन होईल. कारण कुंभ ही वायुतत्वाची बौद्धिक राशी आणि गुरुज्ञानाचा कारक आहे. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी रिसर्च क्षेत्रातून एखाद्या गोष्टीचं संशोधन लागेल आणि त्यातून त्यांना प्रतिष्ठा प्राप्त होईल आणि बढती मिळेल, असे संकेत आहेत. म्हणजे जे विशेषत्वे करून कुंभ लग्न अथवा कुंभ राशीचे लोक DRDO सारख्या क्षेत्रात कार्यरत आहेत अथवा भारतीय संशोधन क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे संशोधन आहे त्याच्यात कार्यरत आहेत, त्यांना निश्चितपणे या गुरुच्या सहाय्यामुळे यशाची प्राप्ती होणार आहे. त्यानंतर दशमस्थानावर आणि अष्टमावर आणि व्ययावर गुरुची दृष्टी आहे. अष्टमावर गुरुची दृष्टी असल्यामुळे दीर्घकालीन जर आजार असेल कोणत्याही प्रकारचा तर त्याचा नायनाट करण्याचं काम गुरु करेल. तसेच व्ययावर दृष्टी असल्यामुळे विदेशागमन होईल आणि खर्चावरती आळा बसेल, कारण गुरु नैसर्गिक शुभग्रह आहे आणि त्याची दृष्टी त्या ठिकाणी व्ययावर जाणार आहे, जो धनेश आणि लाभेश होतो कुंभ लग्नासाठी अथवा कुंभ राशीसाठी. म्हणजे धनेश लाभेश व्ययावर दृष्टी देईल तर खर्चावरही नियंत्रण ठेवेल. अष्टमावर दृष्टी दिसत असल्यामुळे, दृष्टी येणार असल्यामुळे हा गुरु दीर्घ मुदतीचे जे आजार आहेत ते बरे करेल आणि दशमावर दृष्टी असल्यामुळे कार्यक्षेत्राचा विस्तार करेल आणि कार्यक्षेत्रामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून देईल. एकंदरीतच कुंभ लग्न अथवा कुंभ राशीला गुरुचे हे भ्रमण उत्तम आहे, इतके वाईट नाही. फक्त चतुर्थातून जात असल्यामुळे त्यांनी मातेच्याही आरोग्याची काळजी घ्यावी. गुरुचा मगाशी स्पीडहार मंत्र सांगितले त्याचा 19,000 जप करावा आणि जप केल्यानंतर त्या ठिकाणी तद्दशांश हवन, तर्पण मार्जन इत्यादी कर्मे करावी. त्यानंतरची जी राशी येणार आहे ती शेवटची राशी आहे ती म्हणजे मीन राशी. कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये 12 आकडा लिहिलेला असेल अथवा चंद्र जिथे बसला आहे तिथे 12 आकडा असेल, म्हणजे ज्या जातकांचे मीन लग्न आहे अथवा मीन राशी आहे त्यांच्या तृतीय स्थानातून गुरुचे गोचर भ्रमण जाणार आहे. लग्नेश तृतीयात जाणं म्हणजेच अथवा राशीचा अधिपती राशीपासून तृतीयात जाणं म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी जास्तीत जास्त वेळेला प्रयत्न करायला लागणे, कारण तृतीय स्थान हे प्रयत्नांचं आहे. परंतु मीन लग्न अथवा मीन राशीचे लोक एखाद्या गोष्टीसाठी फ्रंट स्टेजवर येणार आहेत, कारण तृतीय स्थान हे फ्रंट कम्युनिकेशनचं पण आहे. तसेच लहान भावंडांचं असल्यामुळे लहान भावंडांबरोबर प्रवासाचे योग येतील, कारण 7व्या दृष्टीने गुरु नवम स्थानाला बघणार आहे, लक फेवर करायला सुरुवात करेल. कारण का, तर नवमाचा कारक ग्रह 7व्या दृष्टीने नवमाला बघेल तर लक फेवर करायचं काम सुरुवात होणार आहे. तसेच गुरुचे हे भ्रमण सप्तमावर दृष्टी देईल तर पार्टनरशिपच्या व्यवसायातून लाभ होतील, परंतु त्यासाठी छोटे प्रवास करावे लागतील, कारण सप्तमापासून ते भ्रमण नवमात आहे आणि सप्तमावर त्याची दृष्टी आहे. गुरुची दृष्टी लाभावर येणार असल्यामुळे मगाशीच म्हटल्याप्रमाणे लाभ हे होत राहतील, इच्छित कामना परिपूर्ण होतील आणि सप्तमावरती दृष्टी असल्यामुळे पत्नीबरोबर सुद्धा छोटा प्रवास होऊन त्यातून लाभ होण्याची शक्यता मीन लग्न मीन राशीच्या लोकांना आहे. तो स्वतःच गुरु मीनेचा मालक असल्यामुळे आणि राशीपासून तृतीयात जात असल्यामुळे प्रवास घडवेल
हस्ताक्षर जर एखादे मीन राशीचे लोक अथवा मीन लग्नाचे लोक पेंटिंग कामामध्ये असतील, पेंटर असतील, अथवा हस्ताक्षर जिथे रोज करावं लागतं, म्हणजे जिथे रोज काही ना काहीतरी लिखाणाचं कार्य आहे, मग ते त्या ठिकाणी क्लर्क असतील अथवा टंकलेखन करणारे असतील अथवा कोणत्याही प्रकारचे हस्ताक्षराच्या संदर्भात कार्य नित्य करत असतील तर त्यांना निश्चितपणे लाभ होणार आहे. त्यांना त्या ठिकाणी प्रमोशन मिळणार आहे. का मिळणार आहे? तर ते राशीपासून तृतीयात गुरुचे भ्रमण जाणार आहे. छोट्या भावाबरोबर काही गैरसमज झाले असतील तेही दूर होतील आणि त्यातून गुरु हा उत्तम लाभाची प्राप्ती करून देणार आहे. एकंदरीतच मिनेलाही हे गुरुचे भ्रमण उत्तम आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम.